मान्यवरांच्या स्वागतानंतर ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीनं धनंजय गांगल प्रास्ताविक करते. मित्रांनो, मानवाचा आणि निसर्गाचा संबंध किंवा नातं अत्यंत गुंतागुंतीचं. आपण त्या निसर्गाचाच एक भाग, तरीही आपण त्याच्यावर हावी होण्याचा, संघर्ष करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आज या संघर्षाचं स्वरूप अत्यंत ऐरणीवर आलेलं आहे. या निमित्ताने मला आउटग्रोईंग द अर्थ या लेक्स्टर ब्राउन याच्या पुस्तकाचा उल्लेख करायला नक्की आवडेल. त्यांनी या संघर्षाला, म्हणजे जो आज ऐरणीवर आलेला आहे, त्याला जपान सिंड्रोम असं नाव दिलं. साधारण 60-70 या दशकात जपान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एवढ्या प्रमाणात वाढला, म्हणजे ज्याला आपण विकास GDP असं म्हणतो, तो एवढ्या प्रमाणात वाढला की त्याच्यात कितीतरी पट त्यांची जंगलं आणि ॲरेबल लँड म्हणजे लागवडीचं हे कमी झालं. आणि जो नेट एक्सपोर्टर होता अनेक गोष्टी जपान, जैविक किंवा भात किंवा अत्यंत निसर्गाच्या संबंधी जी काही होती, तो नेट इम्पोर्टर झाला. आता त्यावेळी ह्याच्याबद्दल खूप चिंता व्यक्त झाली, पण आजच्यासारखा तो प्रश्न तेव्हा गंभीरपणे घेतला गेला नाही. त्याच्यावर काउंटर आर्ग्युमेंट असं केलं गेलं की जे श्रम विभागणीचं तत्व आहे ते अख्ख्या जगाला लागू आहे. म्हणजे जर जपान इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटारी फार चांगल्या बनवत असेल तर त्यांनी हे भात आणि जंगलं सांभाळण्याच्या भानगडीत पडू नये. त्याला जो तांदूळ लागतो किंवा जे काही लागतं ते इंडोनेशिया करेल, पुरवेल, आणि त्याची जी जंगलं आहेत ते आफ्रिका काळजी घेईल. म्हणजे ओव्हरऑल जगात जे काही जंगलं हवी आहेत ती सगळी कुठेतरी होतील. जपानने इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्या कराव्यात आणि त्या सगळ्यांना पुरवाव्यात. ठीक आहे, म्हणजे तसं ते काही काळ चाललं. पण नंतर असं झालं की इंडोनेशिया, कोरिया असे लहानसहान देशही याच मार्गाने जायला लागले, ज्याला जपान सिंड्रोम म्हणून आज म्हणतात. आज असा वेळ आलेली आहे की चीन आणि भारत हे जगातले सर्वात मोठे देश विकासाच्या अशा टप्प्यावर आलेले आहेत की जंगलांच्या ऱ्हासाशिवाय किंवा जंगलांच्या संघर्षाशिवाय पुढे जाणं अशक्य आहे. एकीकडे विकास तर पाहिजे आणि दुसरीकडे जंगलतोड कशी थांबवायची हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. नक्षलिझमचा प्रश्न आपण सध्या ऐकतोय. पूर्ण नक्षलबारी ते गडचिरोली, पूर्ण या या प्रश्नाला अनेक आयाम आहेत, पण त्यातला एक आयाम तिथली खनिज संपत्ती, त्याच्या भारताच्या विकासासाठी होणारी गरज आणि त्यामुळे जी जंगलाचा ऱ्हास होणार आहे तोही आयाम आहे. आणि तो प्रश्न आपण मानव समूह म्हणून भारतातला कसा सोडवतोय हे नक्की बघण्यायोग्य असेल. असो, हे सगळं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण बाजूला ठेवलं तरी व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे जंगलांना भिडतात. गोनीदा भिडतात ते अत्यंत सात्विकपणे. व्यंकटेश माडगुळकर भिडतात ते अत्यंत रानवटपणे. म्हणजे प्राण्याची विष्ठेत हात घालून ती किती गरम आहे ते बघायचं आणि त्यावरनं तो प्राणी किती दूर गेलाय किंवा त्यांनी काय खाल्लं असेल हे बघायचं. जिम कॉर्बेट आपण जर वाचला असेल तर तो जरा त्रयस्थपणे या सगळ्याकडे बघतो. म्हणजे थोडा ख्रिश्चनिटीचा परिणाम असेल पण पूर्ण त्रयस्थपणे तो बघतो. जॉन लंडन सारखा मनुष्य हा तर पूर्ण वेगळं आर्ग्युमेंट करतो. तो असं म्हणतो की आपण क्रूर नाहीच, जंगल हीच क्रूर आहे. आणि ते पॉलिटिकली इनकरेक्ट असल्यामुळे त्याच्यावर खूप टीका होते. आणि मग चक्क तो त्याच्यावर 3 पेपर्स लिहितो चांगले, आणि आज ते लँडमार्क म्हणून, एक विरोधी मत हे लँडमार्क म्हणून आज त्या पेपर्सकडे बघितलं जातं. हे सगळं काही असलं तरी नीलाताई मात्र पूर्ण वेगळ्या प्रकारे जंगलांना भेटतात. त्या जंगलांना भेटतात ते मातृत्वाने. हे तुम्ही ते पुस्तक जर बघितलं तर त्यात मातृत्व ओथंबून वाहत आहे की जंगलं ही माझी मुलं आहेत आणि त्यांना कसं सांभाळायचं असं. आणि मध्येच त्या थबकतात आणि त्यांच्यातला विचारवंत बाहेर येतो. तो विचारवंत काहीतरी टिप्पणी करतो आणि लगेच पुढे सरकतो. मग आपल्याला चुटपुट लागते की अरे ह्याने जरा जास्त सांगायला पाहिजे होतं याच्यापेक्षा. पण तुम्ही जर ते पुस्तक नीट वाचलं तर त्याचा जो शेवटचं प्रकरण आहे त्याच्यात त्यांनी पूर्ण एक चिंतनाला वाहिलेलं आहे. म्हणजे जंगलाबद्दलचं आणि माणसाबद्दलचं जे माणसाचं आणि जंगलाचं जे नातं आहे त्याच्या चिंतनाला वाहिलेलं आहे. आणि माणसाच्या मनात कसं जंगल आहे म्हणजे वाईट अर्थाने ते त्यांनी फार चांगल्या प्रकारे सांगितलंय. आणि मला ते प्रकरण फार भावलं. आपल्यालाही भावेल असं मला वाटतं. रमेश देसाईंचा वाघ आणि माणूस, प्रकाश आमटेंचं नेगल, राणी बंग यांचं गोईन ही ग्रंथालीची प्रकाशनं. त्यानंतर एक बराच काळ आमची नाळ थोडी या विषयाशी सैल झालेली वाटत होती, पण आता या पुस्तकाच्या निमित्ताने ती परत घट्ट विणली गेली आहे. ग्रंथाली सतत प्रयत्नशील असते की वेगवेगळ्या विषयावर पुस्तकं निघावीत आणि माणसाच्या जाणीवा, म्हणजे त्याच्यावर चर्चा व्हाव्या, जाणीवा वाढाव्यात. मला वाटतं की ह्या पुस्तकाने नक्की या विषयावरच्या चर्चेला तोंड फुटेल आणि आपल्या जाणीवा प्रगल्भ होतील.
मी नीलाताईंना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो की हे पुस्तक त्यांनी आम्हाला दिलं म्हणून, आणि इथेच थांबतो. मला प्रेक्षक